अनंत सृष्टीचं धारण करणाऱ्या सर्व शक्तींनी युक्त अशा जीवाला सृष्टीची निर्मिती करून जीवाला ज्ञानप्रेम देऊन उद्धार करणाऱ्या अशा सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूस माझा दंडवत प्रणाम, तसेच चक्रपाणी प्रभूस माझा दंडवत प्रणाम। आज मी या संता तसेच श्री दत्तात्रेय प्रभूंनी उभारलेली परमार्गाची गुढी, श्री कृष्ण चक्रवर्तींच्या रथांची वाट ही नागमोडी, श्री चक्रपाणी प्रभूंचा अनिष्ठा ते झाडी, राऊड मा राऊड बाप अशी गोविंद प्रभूंची माया ही वेडी पिसी, स्वामी श्री चक्रधरांच्या लीळा चरित्राची आगडीच वेगळीच गोडी, श्री पंचकृष्णांचे स्मरण करावे प्रतिदिनी, पंचकृष्णांचे स्मरण करावे प्रतिदिनी। हळद आहे चंदन आहे, हळद आहे चंदन आहे, अच्युत गोत्रियांचे माझे नाते आहे, अच्युत गोत्रियांचे माझे नाते आहे, आणि कार्यक्रमाला येणाऱ्या उद्देशी मंडळींचे अभिनंदन आहे, कार्यक्रमाला येणाऱ्या उद्देशी मंडळींचे अभिनंदन आहे। तसेच परमपूज्य आदरणीय श्रद्धेय नामस्मरण प्रत्येकाचेच नामस्मरणीय असे यवतमाळवरून आलेले पिंपळशेलवर आलेले असे आपल्याला लाभलेले ते श्री आवंडेकर बाबा हे आपल्याला ज्ञान, मी त्यांच्यासमोर काय बोलू, पण त्यांचा आग्रह आहे लहान तोंडी मोठ्या घास मोजल्याच्यानं होईल, कारण ते आपले श्रेष्ठ आहे आणि संन्यासी सुद्धा आहे, म्हणून त्यांना महंती सुद्धा आहे। अशा महंत बाबा आवंडेकर बाबा माझा प्रथम दंडवत प्रणाम। तसेच मंचकार उपस्थित असलेले हे वृद्धपुरून आलेले दयाळमुनी दादा तळेगावकर यांनाही माझा दंडवत प्रणाम। तसेच इथं बसलेल्या तपस्विनी देमाईचा शेवलीकर आईस माझा दंडवत प्रणाम। तसे गावातील ज्या आई येऊ शकत नाही त्यांनाही माझा येथूनच दंडवत प्रणाम। आणि इथं बसलेले जे भिक्षुक वासनिक लहान थोर मोठे लहान मोठ्या आणि बालमित्रांनो उपदेशी मंडळीस माझा दंडवत प्रणाम। आज चक्रपाणी जयंती निमित्त दरवर्षीप्रमाणे नंदुभाऊ यांच्या घरी साजरा करण्यात येतो, तसा यावर्षी जयंती साजरी करत आली आहे। आणि या जयंती निमित्त मी इथे 2 शब्द बोलणार आहे, पण मी काय बोलू आता इथेच बोलून गेलेले आहेत। पण 5 दिव्यांच्या लावून ज्योती ओवाळीते मी चक्रपाणी प्रभू तुझीच आरती, 5 दिव्यांच्या लावून ज्योती ओवाळीते मी चक्रपाणी प्रभू तुझीच आरती, मनाची तुला मी सुमने वाहुनी, मनाची तुला मी सुमने वाहुनी, भावार्थाचा मी धूप दावुनी, भावार्थाचा मी धूप दावुनी, ज्ञानदीप हा तुझा अखंड तेवुनी, ज्ञानदीप हा तुझा अखंड तेवुनी, आणि शब्दांजली मी तुझं पूजन करुणी, शब्दांजली मी पूजन करुणी, तनमन धन हे अर्पुण श्रीचरणी, तनमन धन हे अर्पुण श्रीचरणी, आणि स्वीकारुणी घ्या तुम्ही महाराजा, स्वीकारुणी घ्या तुम्ही महाराजा, अल्प सल्प हे 2 शब्द स्वीकारुणी घ्या तुम्ही महाराजा, चुकूल झाल्यास मज दिनाला क्षमा कराव्या, चुकूल झाल्यास मज दिनाला क्षमा कराव्या। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय, श्री चक्रपाणी प्रभू महाराज की जय। मी अल्पशल्प तोडके मोडके आता यांच्यासमोर मी काय तोडके मोडके मला जे माझे सुचतात मी असे 2 शब्द आपले सांगणार आहे। मला काही बाकीचं काही माहिती नाही, काही समजतच नाही पहिली गोष्ट, परंतु आता मनुष्य जन्मामध्ये आपण येतो आणि मनुष्य जन्मामध्ये येऊन आपल्याला काहीतरी तर घेऊन जायचं आहे, कारण की सर्व धर्मामध्ये सांगतात की 84 लक्ष योन्या फिरून आपण नरक योनी भोगली असं 800 वर्षात कोणते परमेश्वर असतात त्यावेळेस काय केलं कोणी काही आपल्याला काही माहित नाही, पण कितीतरी जन्म झाले सण, परंतु हा आपल्याला दुर्लभ असा या कलियुगामध्ये हा नरजन्म लाभलेला आहे। आणि या जन्मामध्ये आपल्याला काय करू, आपण इथे कशासाठी आलो, आणि आपण
आपल्याला इथून काय जायचे आहे आणि भक्ती कुणाची करायची आहे आणि कशासाठी करायची आहे, हे जर आपल्याला अनेक प्रश्न गुंतागुंती, सभोवताचा परिसर काय आहे, सृष्टी कशाची निर्माण झालेली आहे, अनेक गुंतागुंतीचे प्रश्न आपल्या समोरशी उभे राहतात. आपल्या मनाचीच आपण विचारलं पाहिजे की आपण आता जन्म आहे, जन्म झाल्याबरोबर जो जन्माचा जो काळ आहे आणि मरेपर्यंत जो काळ आहे मधला, तो फक्त भक्ती करण्याचा काळ आहे. कारण मनुष्य जन्म हा बुद्धीचा प्राणी आहे, त्याला बुद्धी आहे, चांगलं काय वाईट आहे हे समजते. आणि या मनुष्य जन्मामध्ये आपल्याला आणि अनुभव असा दुर्लभ देह परमेश्वराने दिला आहे. आणि या दुर्लभ देहाची आपण या देहाच्या मार्फत हा जीवात्मा तर फिरून आलेच आहे, पण आपल्याला मनुष्य जन्म या देहाच्या मार्फत आपल्याला भक्ती करायची आहे. ती दाशेरूप सेवादाशेरूप भक्ती सांगितलेली आहे. आणि भक्ती केल्यामुळेच परमेश्वराची मुक्ती मिळेल, परमेश्वर जवळ येईल, नाही तर आपल्या जवळ येणार नाही. की म्हणून हा भक्ती मार्ग, आता भक्ती कोणाची करावी? जर आपण चुकीच्या मार्गदर्शनामुळे किंवा चुकीच्या अन्यथा ज्ञानामुळे किंवा अज्ञानामुळे आपण कोणा सांगोवांगोमुळे कोणाची आणि कशाची भक्ती करतो आणि आपण आपला जन्म पुरा वाया घालतो. पण असं होऊ नये, असं जर होऊ नये म्हणून श्रीकृष्ण भगवंतांनी जी अर्जुनाला निमित्त करून गीता आपल्यासाठी सांगितली आहे, त्या गीतेचं जर आपण मनन चिंतन केलं तर आपण नक्कीच परमेश्वराचे आचरण या संतामार्फत त्या गीतेतलं आपण घेऊन ज्ञान प्राप्त करून जर आपण योग्यतेने आचरण करून एकच परमेश्वराची अनन्य भक्ती केली तर आपल्याला ऐहिक सुद्धा सुख संपत्ती ऐश्वर्य तर लाभतेच, पण मेल्यानंतरही परमेश्वराचा मोक्षही सुद्धा आपण याने कोणातरी जन्मात गाठू शकतो, आनंद मिळू शकतो. म्हणून हा नरजन्म असा दुर्लभ आहे. आता आपण कितीतरी लोक वाया गेलेले आहेत जगाचा विचार दृष्टी फिरवली तर, पण चांगले लोक बिलकुल कमी असतात. इथं कार्यक्रमात चांगले लोक धार्मिक, बाकीचा कार्यक्रम किती असतात इथं ऑप्शनची मंडपी सुद्धा छोटा असून बनलेला नाही. याची मला आज अत्यंत खेदाची गोष्ट आहे. कारण परमेश्वराचा कार्यक्रम असला का तर कोणीच नसतो. बाकीचे कार्यक्रम असं चालले पाहाले, जिथं चमत्कार दाखवले तिथं आपण पहिलं जातो, कोणाचं फाडलं पहिलं जातो ऐकाले. पण जिथं परमेश्वराचं कार्य चालू आहे तिथं हे महत्व फक्त उद्देशी मंडळीने ज्याला ईश्वर कळला त्याला समजू शकते. चक्रपाणी प्रभू, आता हा झाला मानवाचा जन्म, म्हणून आपल्याला भक्ती करण्यासाठी म्हणून मला म्हणासे वाटते, गीता शास्त्र पाहे नेहमी वारंवार, गीता शास्त्र वाचून पाहे वारंवार, तेव्हाच अर्थ करतो आपल्याला सारसार, तेव्हाच अर्थ करतो आपल्याला सारसार. गीता कळली नाही म्हणून आपण भटकलो इकडे तिकडे. गीता कळलीच नाही आपल्याला. गीतात आपण सर्वच लोक वाचतात, सगळं संप्रदाय लोक, सर्व आपल्या हिंदू धर्माचा ग्रंथ आहे, सर्वात श्रेष्ठ म्हणजे गीता ग्रंथ आहे. आणि तो गीता ग्रंथ आपण न वाचता दुसऱ्याच भक्तीकडे मागं भटकत राहतो. आपण कोणाची आणि कशाची भक्ती करत राहतो. जर आपण गीता धर्म जर वाचत असेल तर त्या सर्वच काही परमेश्वराने आपल्याला सांगून दिलेलं आहे. आता तुम्ही आचरण करा, नका करू, काही करा, ते तुमच्या इकडे आपल्याला सोडून दिलेलं आहे. म्हणून गीता कळली नाही म्हणून भटकलो आपण इकडे तिकडे, गीता शास्त्र कळले नाही म्हणून भटकलो आपण इकडे तिकडे, आणि गीतेशास्त्राचे निरनिराळे अर्थ लावले म्हणून जन्ममरण नाही चुकले. प्रत्येकजण गीता वाचते, बाकीचेच लोक संप्रदाय लोक वाचतात गीता, आम्ही वाचतो म्हणते, पण त्यातलं मर्म त्यांना कळलं नाही, ईश्वरचा लाभ कळला नाही. फक्त महानुभावपंथीच लोक गीतेचं आचरण करतात, त्यांनाच ते गीता सळली. कारण हे श्रीमुखीचे शब्द आहेत, बाकीचे शास्त्र हे माणसाने निर्माण केले आहे. हे परमेश्वराच्या श्रीमुखातलं एक एक अक्षर महत्वाचं आहे. हे परमेश्वरांनी सांगितलेली गीता आहे, म्हणून ते आपल्यासाठी जगमान्य आहे. महर्षी व्यास सुद्धा म्हणतात की गीता शास्त्र हे सर्वात श्रेष्ठ गीता आहे. ज्या देवकी पुत्र म्हणजे श्रीकृष्ण महाराज चरित्र हेच त्यांचं, कारण त्याच्यासारखा देव श्रेष्ठ जगात नाही. म्हणून त्याचाच आपण कृष्ण महाराजचा मंत्र आपण जपला पाहिजे. हा मंत्र फक्त महानुभावांनी जपत आहे. आता हे चक्रपाणी प्रभूचा आता लीळा सांगितलंच आहे. चक्रपाणी प्रभूचा आज अवतार दिन निमित्त थोडंसं मी सांगणार आहे. चक्रपाणी प्रभूंचा अवतार दिन जिल्हा सातारा फलटण या गावी त्या जनक आणि जनकाईचा त्या दाम्पत्या कराडे ब्राह्मणाच्या घराण्यात तापी पूर्वा संगमावरील चांगदेव आणि चाकण येथील चक्रपाणी देवीचा नवस केला त्यांच्या आई वडिलांनी. नवसाने हे अवतार घेतलेला आहे. त्यांचा अवतार आश्विन वद्य नवमी गुरुवार या दिवशी सकाळी 9 वाजता त्यांचा अवतार दिन आपण साजरा करतो. जन्म मनुष्याचा होते, परमेश्वराचा नाही. परमेश्वर अवतार घेतात म्हणून अवतार दिन म्हटलेला आहे. म्हणून अवतार परमेश्वर घेत असतात. त्यांचा अवतार घेतलेला आहे आणि त्यांनी बालपणीच
त्यांना वेद अध्ययनाची, ब्राह्मणाचा मुलगा असल्याच्यानं वेदशास्त्राची आवड, उपनिषदे वेदशास्त्र त्यांच्या म्हणजे हस्तगत होतो लहानपणीच. आणि त्यांनी ब्रह्मचर्य प्रवृत्ती लहानपणी स्वीकारलेली होती. पण असं असते, आई वडिलांना एकुलता एक मुलगा, त्यांचे जनक आणि जनकाईशाचा खूप आग्रह होता का तू लग्न कर. त्यांचा नाईलाज होता, परंतु जीवधर्म देवधर्म परमेश्वराला शिकवायला लागतात. वास्तविक परमेश्वर की ईश्वराने की लग्न करायची आवश्यकता नाही, ते ब्रह्मचर्य असतात. हे आपण समजून घेतलं पाहिजे मर्म, की त्यांच्या आई वडिलांचा मान ठेवायचा होता, ते म्हणून त्यांनी ते होकार दिला. चाकणची कमल नायकाची मुलगी स्वामींचा विवाह झाला आहे आणि स्वामींचं वय त्यावेळेस 27 वर्षाचं होतो. आणि लगेच ते विवाह तर केला, पण त्यांनी त्याच्या पत्नीला माहेरी पाठवून दिलेला आहे. आणि चक्रपाणी प्रभू लहान आणि आईच्या हातचं दूध प्यायचे, गावात परिभ्रमण करायचे, वेधशाळा चालवत असत, 2 खांबाच्या मध्ये शास्त्र निरूपण करत होतं, खटकावर बसून ध्यान करीत होते, मठातील मूर्तीची पूजा सुद्धा करत होते. असा त्यांचा नित्यक्रम होता. आणि लोकांचे मनोरथ सुद्धा दुःखितांचे दुःख नाहीसे करत होते आणि लोकांचे मनोरथ ते पूर्ण करत होते. असा त्यांची दररोजची दैनंदिन क्रिया होती. नंतर लगेच काही काळाने जनकाईसा त्यांची आई सरल्यानंतर स्वयंपाक वगैरे कोणी नव्हता. मग अजून जनकाईचा आईचा जनक नायक म्हणाले की मी सुनेले आणतो बाबा. देवाले म्हणते मी सुनेले आणू का. त्यावेळी त्यांची इच्छा नव्हती, पण आता तुमची इच्छा तर आणा बाजा आणा. मग कमल नायकाची मुलगी आणण्यासाठी अधिक सुनेले आणले जनक नायकाने. आता जनक नायकाला सगळे आपले, आता तुझी आई सरली, जसे आम्ही आई वडिलांचे श्राद्ध जशी क्रियाकर्म केले मेलांतचे, तसेच तू चक्रपाणी प्रभूला सांगितलं तुम्ही आमचे असे करजा. मग आणल्यानंतर कमल नायकाची मुलगी म्हणजे सून तर आणली जनक नायकाला, पण त्यांनी आपलं ब्रह्मचर्य व्रत भंगू दिलं नाही. लगेच काही काळानंतर जनक नायकही सुद्धा सरल्यानंतर त्यांनी सांगून ठेवलं होतं की माझी क्रियाकर्म तसं करायचं, श्राद्ध करायचं. आणि चक्रपाणी प्रभूंनी 1 वर्षापर्यंत सराफी धंदा लावला आणि जनक नायकाच्या म्हणण्याप्रमाणे त्यांची इच्छा पूर्ण केली. त्यांचं वर्ष श्राद्ध केलं आणि दोघंही ते सरले. नंतर चक्रपाणी प्रभूंनी त्यांची पत्नी आली. त्यांनी परमेश्वरले काय उदासीनता स्वीकारतात. परमेश्वर उदास नसतात, आनंदमय आहे, परंतु जीवाचे देवधर्म आणि जीवधर्म स्वीकारतात. म्हणून स्वामींनी उदासीची प्रवृत्ती स्वीकारली. त्यांचं संसारात मन रमेना म्हणून. आणि ती सुद्धा म्हणाली की त्यांची पत्नी मी तुमच्या सोबत येते. देव म्हणाले मी चालली आता यात्रेकरू जाणार आहो, तू तिथे घरीच थांब. परंतु ते चक्रपाणी प्रभूंना जाऊ देत नव्हती. तेव्हा चक्रपाणी प्रभू तिला स्थिती दिली. स्थितीच्या भरात तिला श्री चक्रपाणी प्रभू आपल्या जवळ जायची दिसू लागले. आणि दिसू लागल्यानंतर ते स्वामी म्हणजे चक्रपाणी प्रभू ज्या माहुरले जाण्याची यात्रा निघाली आणि त्या यात्रेच्या निमित्तानं तिथे गेलेले आहेत. आणि यात्रेच्या निमित्ताने गेलेले असल्यानंतर तिथे आणि एका दाट अरण्यामधून व्याघ्राचा वेश धारण करून दत्तात्रय प्रभू निघालेले आहेत. आणि बाकीचे भक्तजन भियाले, मागचे मागे समोरचे समोर असे थांबलेले आहेत. त्याला वाटतं वाघ ईश्वरी अवतार होते ते. दत्तात्रय प्रभूंना मागऱ्या वेशात श्री चक्रपाणी प्रभूंना भेट दिलेली आहे. आणि जसे श्री चक्रपाणी प्रभूंना नमस्कार केला, दंडक प्रणाम केला आणि ते आल्यानंतर समोर एकमेकाच्या श्री दत्तात्रय प्रभूंनी आपल्या पंजेच्या हातानं त्यांच्या श्री मुकुटावर श्रीकर ठेवलेला आहे, पंजा ठेवलेला. आणि तिने दोन्ही शक्ती स्वीकार केल्या. पर आणि अवर ज्ञान उभय दृश्य अवताराची शक्ती स्वीकार केली, उभय दृश्य अवताराने स्वीकार केला. परंतु या अवताराने परशक्ती आच्छादली आणि अवरशक्तीचे कार्य चालू केले. अवरशक्तीचे कार्य म्हणजे देवतेच्या विद्या आणि साधने साध्य फळ देणे हे चालू केले. नंतर त्यांनी आणि त्यावेळेच्या काळात शक्ती स्वीकारल्यानंतर परमेश्वर जीवाचं भले करू शकत नाही. नंतर चक्रपाणी प्रभू द्वारकेला स्थायिक आलेले आहेत. द्वारकेला आलेला आहे आणि द्वारकेला त्यांचं देवतेचे विद्या देणे आणि देवतेचे मार्ग दाखवणे आणि देवतेची विद्या देणे, फळ देणे ह्या त्यांना कार्य केलं. सुपेनी मार्ग, खराडणी विद्या. सूप घ्यायचे, द्वारकेला आपल्या गल्ल्या गोदऱ्या झाडायचे, सुपामध्ये केरकचरा भुनाचे आणि ते नदीत टाकायचे. टाकल्यानंतर असं रोजचा त्यांचा नित्यक्रम होता. आणि असा करता एक दिवस श्री गोविंद प्रभा वाळवंटात आलेले आहेत, उभे राहिलेले आहेत. तितके चक्रपाणी प्रभू गल्ल्या गोदऱ्या झाडून त्या गोमती नदीत टाकून देतात. 12चा टाईम असतो आणि लगेच परतून पाहतात श्री गोविंद प्रभू त्यांना दिसतात आणि गोविंद प्रभू त्यांच्या एकमेकांना दंड प्रणाम करतात. आणि चक्रपाणी प्रभू बाबा त्या गोविंद प्रभावांच्या आणि
श्रीमुकुटावर आपलं सूप ठेवतात आणि खराचा घाव मारतात. लगेच खराचा घाव मारल्यानंतर श्री गोविंद प्रभुपांनी दोन्ही शक्तीचा स्वीकार केला. दोन्ही शक्तीचा स्वीकार म्हणजे पर आणि अवर. हे सांग, पर आणि अवर शक्तीचा स्वीकार केल्यानंतर श्री प्रभुपांनी अवर शक्ती आच्छादली म्हणजे असते दोन्ही शक्त्या, पण त्याचं कार्याला येत नाही, त्याला आच्छादली म्हणतात. आच्छादली आणि परशक्तीचे कार्य स्वामींनी चालू केले. आणि अशा प्रकारे सिद्धपूरला श्री गोविंद प्रभा त्यांचे गुरु आहेत. अशा प्रकारे त्यांनी खूप गोविंद प्रभांनाही, आणि ज्यावेळेस शक्ती स्वीकार गोविंद प्रभा शक्ती स्वीकार केले त्यावेळी चक्रपाणी प्रभूंचं वय 58 वर्षाचं होतं आणि गोविंद प्रभाचं वय 25 वर्षाचे होते. अशा वेळी त्यांनी शक्ती स्वीकारली आणि नंतर ते निघून गेलेले. आणि चक्रपाणी प्रभू हे वयाच्या फॅटनला 30 वर्षापर्यंत होते आणि द्वारकेला 63 वर्षापर्यंत होते. आणि 63 वर्षापूर्वी एकूण त्यांची राजवट द्वारकेला 93 वर्षापर्यंत ईश्वरी अवतारानं कार्य केलेलं आहे. आणि अवतार कार शब्द आईनं सांगितलं आहे, मी काय त्यामुळे सांगणार नाही, की कामाख्या निमित्त जी लिहित आहे, कामाख्या निमित्त त्यांनी देहत्याग केलेला आहे. सप्तगुंपामध्ये वाराणसीची कामाख्या ही तिने मोठमोठे सत्पुरुषे व्रत भंगवलेले आहे. ती दत्तात्रय प्रभूची भक्त होती आणि सप्तगुंपाच्या आपले खराडे सूप घेऊन त्या नदीत केर पुंजा टाकल्यानंतर सप्तगुंपेच्या मंदिरात आल्यानंतर ती तिथेच उभी राहिली आणि व्रत भंग आहे. पण चक्रपाणी प्रभू नाहीला 7 दिवस पर्यंत त्या गुंफेमध्ये उभी होती. आणि चक्रपाणी प्रभूला म्हणे तू ती दत्तात्रय प्रभूची भक्त होती, तिने शपथ घातली आणि आमच्या स्वामींनी शपथ घातली, तू जर आत येशील तर तुला दत्तात्रय प्रभू शपथ, म्हणून तिला आत येण्याचाही मार्ग होता. आणि 7 दिवस पर्यंत चक्रपाणी प्रभूने तिथेच आतमध्ये होते. आणि शेवटल्या दिवशी 7व्या दिवशी त्यांनी जे ईश्वर स्वरूप आहे ते ईश्वर स्वरूपचा त्याग करून इकडे भडसला आणि विशाल देवाचा पुत्र आणि हरिपाळ देव यांचा मशानभूमीत अंत्ययात्रा चालली होती. आणि ते ईश्वर स्वरूप त्या देवाने या चक्रपाणी ईश्वर स्वरूप या ईश्वर स्वरूप या हरिपाळ देवात आले. मायेने शुद्ध करून तो करून तिथं त्यांनी नव्या पर्वाला सुरुवात केली आहे. कारण परमेश्वराला अवतार काळ संपवायचं असते तर कोणालाही निमित्त करतात. वास्तविक ती निमित्त झाली कामाख्याची, पण देवाचा अवतार काळ संपलं होतं आणि नव्या पर्वाला सुरुवात झाली. आमचे हरिपाळ म्हणजे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू हे तिथे आलेले आणि त्यांनी अवतार आणि त्यांनी भाद्रपद शुद्ध यांनी नव्याने त्यांनी अवतार धारण केलेला आहे. आणि तिथे त्यांनी श्री चक्रपाणी प्रभूचे आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी झालेले आहे. सांगायचं कारण चला एक सांगतो बस चला.